एक महत्त्वाची बातमी आहे। पतीला जबर मारहाण करत 28 वर्षाच्या पत्नीचं अपहरण करण्यात आलेलं आहे। पुण्याच्या खेड तालुक्यात खरपुडी इथली धक्कादायक घटना आहे। सैराट चित्रपटाप्रमाणे आंतरजातीय प्रेमविवाह केला म्हणून मारहाण आणि अपहरण झाल्याचा प्रकार समोर येतोय। खेड पोलीस स्टेशनमध्ये मुलीचा भाऊ आणि आईसह 15 जणांवर अपहरण आणि जबर मारहाण प्रकरणात गुन्हा दाखल झालेला आहे। विश्वनाथ गोसावी आणि त्याची पत्नी प्राजक्ता गोसावी यांना मारहाण झाली आहे आणि नंतर प्राजक्ताचं अपहरण झालं अशी माहिती मिळते। आमचे प्रतिनिधी सचिन तोडकर यांना विचारूया। सचिन, हा सगळा काय प्रकार आहे, कधी उघडकीस आला, काय अपडेट? खरं तर प्रेमविवाहातून हा सर्व प्रकार घडलेला आहे। प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून मुलीकडच्या लोकांनी ह्या प्रेमी दाम्पत्याला मारहाण केली आहे। विश्वनाथ गोसावी आणि त्याची पत्नी प्राजक्ता गोसावी यांनी काही दिवसांपूर्वी प्रेमविवाह केला होता। हा राग मनात धरून काल विश्वनाथ गोसावी आणि त्याची पत्नी प्राजक्ता यांना त्या प्राजक्ताच्या घरच्यांकडनं, मग तिचा भाऊ असेल किंवा आई असेल, यांच्याकडनं मारहाण करण्यात आली आहे। खरं तर जो विश्वनाथ गोसावी आहे त्याला जबर मारहाण करण्यात आली आहे, तर त्याची पत्नी प्राजक्ता गोसावी हिलाही मारहाण करून तिचं अपहरण करण्यात आलंय आणि अशा बाबतची फिर्याद जी आहे ती खेड पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाली असून मुलीचा भाऊ आणि मुलीच्या आईसह 15 जणांवरती अपहार आणि जबर मारहाण केल्याचा गुन्हा खेड पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाला आहे। नक्की, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल सचिन।